एक मोठा कार्य झालेला आहे, नाव देण्यात आलेलं आहे. किती महत्त्व आहे याचं आणि किती चांगला होईल. चेंबूर एज्युकेशन सोसायटीची मराठी शाळा आहे आणि आपल्याला माहितीच झाली की गेली 75 वर्षापासून 1946 साली शाळेची स्थापना झाली आणि त्याच्या आज तक मराठी शाळा आम्ही जिवंत ठेवलेली आहे. आमच्या शाळेतील 90% नियामक मंडळावरचे सदस्य हे शाळेचे माजी विद्यार्थी आहे आणि आजूबाजूच्या वस्तीमधले चरई असतील, गावठाण असेल, आजूबाजूच्या वस्तीतले राहणारे लोक आहेत आणि आम्ही मराठी शाळा जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आमचा खास प्रयत्न असतो. आणि इतके वर्ष मगाशी कोणाच्या भाषणांमध्ये सांगितलं की आम्ही तर 75 वर्ष संस्था जिवंत ठेवली, मग संस्थेला काय नाव मोठी गोष्ट होती का? तर नाही. तर म्युनिसिपालिटीला काही काम नाही म्हणून त्यांनी रस्त्याचं काम दिलं का? नाही. पण 100 वर्ष 125 वर्ष BMCच्या जेव्हा पुस्तकांमध्ये नाव इतर संस्थांची जेव्हा नावं असतात तेव्हा आपल्या संस्थेचं सुद्धा नाव आठवणीने घेतलं जावं ह्या निमित्तामुळे आम्हाला ते नाव तिथे द्यायचं होतं. आणि तिथे जर नाव दिलं नसतं गेलं तर आजकाल आपण बघताय तिथे कुठल्याही कोणाचंही नाव दिलं गेलं असतं. त्याच्यामुळे आमच्या संस्थेवरती असलेल्या सर्व नियामक मंडळाचं आमचे ज्येष्ठ नियामक मंडळाचे सदस्य आहेत चंद्रशेखर पाठारे, त्यांनी त्यांच्या मनातनं ही कल्पना साकार झाली की आपण ह्या रस्त्याला चेंबूर एज्युकेशन सोसायटीचं नाव का देऊ नये म्हणून. आणि ही आम्ही साकार केल्यानंतर आमच्या संस्थेतील नियामक मंडळाचे संजयजी नगरकर आहे त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा विचार पुढे नेला आणि BMCकडनं सँक्शन करून घेतला. त्याचं आज नामकरण होतं. सर, आम्ही नेहमी कव्हर करायला येतो इथला कार्यक्रम. ही एक शाळा मराठी जी आहे माध्यमात जे कमी होत चाललं आहे, ही शाळा त्यांना भरपूर हे करत आहे. काय सांगणार, कोण विद्यार्थी तुम्ही घेऊन गेलेत, अजून काय हिस्ट्री आहे या शाळेची? या शाळेतून भरपूर आता सांगा. एकच गोष्ट सांगतो मी. ह्या शाळेतून जवळजवळ 18 शिवछत्रपती अवॉर्ड विनर आहेत. महेंद्र चेंबूरकर, नंतर राजा चेंबूरकर म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं, आणि त्यांचे भाऊ काय नाव त्यांचं, प्रदीप चेंबूरकर, नीलाक्षी पुरव, राजू पाटील, असे जवळजवळ 18 विद्यार्थी आहेत जे शिवछत्रपती अवॉर्ड विनर आहेत. तसेच काही पॉलिटिकलमध्ये आहेत, काही IPS ऑफिसर झालेले आहेत. आता आमच्या बाजूला बसलेल्या शालेय समितीच्या अध्यक्ष आहेत, त्या एक टीचर्स होत्या, त्या पण महाराष्ट्र लेवलवरती कबड्डी खेळत होत्या. असे भरपूर प्लेयर्स पण दिलेले आहेत इथे. आमच्या शाळेतून चेंबूर हायस्कूलमधून शिकलेले अनेक विद्यार्थी खूप मोठमोठ्या पदांवरती काम करत आहेत की कुठेही माध्यमाचा त्यांना फरक पडलेला नाही आहे. मराठी माध्यमात शिकून देखील खूप मोठे झालेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर चेंबूरमध्येच राहणारे आमचे सुरेश गुप्ते जे ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत, ते आत्ता निवृत्त न्यायमूर्ती आहेत. महाराष्ट्र आपल्या हायकोर्टाचे, मुंबई हायकोर्टामध्ये ते न्यायमूर्ती होते. कुमार केतकर म्हणून आहेत जे प्रसिद्ध पत्रकार आहेत, ते देखील या शाळेचे आहेत. ज्योती म्हापसेकर, शारदा साठे यांचे नावं तुम्ही ऐकली असतील, ज्या स्त्रीमुक्तीसाठी काम करत आहेत, तेही इकडचेच आहेत. स्मिता लेले म्हणून एक आहे ज्या UDCTच्या डिरेक्टर आहेत. मेधा पाटकर, त्याही या शाळेच्या विद्यार्थिनी. असे अनेक जे नामवंत विद्यार्थी आहेत ते चेंबूर हायस्कूलमधून शिकलेले आहेत की जिथे त्यांना मराठी माध्यमाचा काहीही फरक पडलेला नाही आहे. मराठी माध्यमात शिकून इतक्या मोठ्या मोठ्या पदांवरती कार्यरत आहेत. कितीतरी डॉक्टर चेंबूर परिसरातच आहेत. डॉक्टर शुक्ला आहेत, डॉक्टर जोशी आहेत, डॉक्टर कुन्नुरे आहेत, असे अनेक डॉक्टरसुद्धा आमच्या शाळेतनं झालेले आहेत. म्हणजे असं नाही की इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. हा न्यूनगंड जो मुलांच्या मनामध्ये आहे तो आम्ही काढून टाकला आहे आणि ह्या सगळ्या उदाहरणं आम्ही त्यांना देत असतो. आत्ताच आमच्या या कार्यकारी मंडळावरती नवीन आलेल्या आमच्या सभासद सायंटिस्ट नूतन खलप या BRCमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करत होत्या, त्याही चेंबूर हायस्कूलच्याच विद्यार्थिनी आहेत. अशी किती नावं घ्यावी आणि किती नाहीत हा प्रश्न आहे. जसं आमच्या कार्यवाहाने सांगितलं की खूप छत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत, तर खरोखरच पूर्वी जिम्नॅस्टिक्स म्हटलं की फक्त चेंबूर हायस्कूल हेच नाव डोळ्यासमोर यायचं. कुठल्याही हिंदकरंडक सामने जे पूर्वी व्हायचे तेव्हासुद्धा हिंदकरंडक सामन्यांमध्ये चेंबूर हायस्कूल आपल्या अपोजमध्ये आलं तर
समोरचा संघ आधीच नावमयत होऊन जात असे की अरे आता आपलं काही जिंकणार नाही आपण, कारण ह्यांच्यासमोर आपण काही टिकाव धरू शकत नाही. असे खेळामध्ये इतर सगळ्या गोष्टींमध्ये, कलेमध्ये, सगळ्यामध्ये आमच्या शाळेतली मुलं ही पारंगत होती आहेत आणि अजूनही होत आहेत. आता तर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत की सायंटिस्टच्या स्पर्धा असतात किंवा ॲबॅकसच्या स्पर्धा असतात, आणखीन ज्या आहेत नॅशनल टॅलेंट सर्च वगैरे आहेत, त्यामध्ये सुद्धा आमची मुलं, जी मुलं की अतिशय BPLमधनं येतात, अतिशय दुर्गम परिस्थितीतली जी मुलं आहेत, ती मुलंसुद्धा ह्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात आणि चांगलं नाव कमवत आहेत. एक गेल्या वर्षीचाच एक आमचा मुलगा आहे जो अमेरिकेत आहे, तो तिकडे आता इंजिनियर आहे, पण त्याने आपल्या शाळेची ओळख विसरलेला नाही आहे. दरवर्षी तो तिकडनं स्पर्धा घेतो मुलांसाठी आणि मुलांसाठी कमीत कमी 20 ते 25 हजारांची पारितोषिकं त्यांच्यासाठी देत असतो आणि ते मुलांना प्रेरणास्थान असतात असे विद्यार्थी. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांविषयी सांगता येतील. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पालकांना काय आवाहन करता? पालकांना एवढंच आवाहन आहे की आत्ता सगळीकडे जे इंग्रजी माध्यम असं चाललेलं आहे, तर हे सगळी उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाकडे पाठवावं. आमच्या शाळेत या असं नाही मी म्हणत आहे, पण तुम्ही मराठी माध्यमाकडे जा आणि जितकी तुमची प्रगती मातृभाषेतून होऊ शकते तितकी कुठल्याच भाषेतून होत नाही. कारण मातृभाषेतून दिलेलं ज्ञान हे अजन्म टिकणारं ज्ञान असतं, त्याला वेगळा असा विचार करावा लागत नाही. आणि म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. तसंच मराठीला आत्ता आपला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे. सो ते सुद्धा लक्षात घेऊन आपण आपलीच भाषा संवर्धन करण्यासाठी आपणही त्याच्यामध्ये खारीचा का होईना पण वाटा उचलावा असं मला वाटतं. आणि ज्यांची मुलं अजूनही शाळेत जाण्याच्या अवस्थेत आहेत त्यांनी जरूर आपल्या पाल्यांना आमच्या शाळेमध्ये घालावं मराठी माध्यमात.